सो चला फायनल आता आपण दुसऱ्या पार्टला सुरुवात करू. आपला रितेश पाटील सामान टेंट वगैरे पूर्ण आहे, त्यांनी 2 पार्टनर आहेत पूर्ण. सो चला आता निघलोय, जातो. गेले वेळेस गेलो तिथेच थांब आहे दिसत असेल तर. पार्टनर 4 इकडे बा म्हणजे टोटल 4. या दाखव. हो मासा बघ तो जरा या बुरीला गेलता वाटते, म्हणून जरा दम कोणले वाटते त्याचा, म्हणून तो आता आले हवा खावाला बाहेर. ही हे बाईला आम्ही काहीच नाही केलं तुला बाई, धावू नको तुझं अंगावर. चल साहेब मी सगळं टाकून धावन त्याचा आमचे सगळा कड्ड्यान सामान परत येईन आणायला. लाठा बघ कशाला लाठा. चला आता पोचूया पटापट. चला रे. आलं 2 पार्टनर. चला अजून पूर होतो तिकडे ते डोंगराचा होता तर आता त्या डोंगरात होता समोर दिसते तिथे टेपावर. ऊन आहे थोडा थोडा. चला तिथे पोचूया. फायनली पोचलो आता इथे. सामान वगैरे काढलं एकदम. आणि हा बघा तुम्ही समुद्र नीला नीला. इथे आहे टाकू शकता ना आपण इथं. चिंबोरा पकडलं टेंट खोलून देतील माझ्या. चले हे पहिले लावूया. चला आता टेंट लावतो पहिला, बाकी नंतर. काही आहे का डागर बिगर काही बॅगेत ठेवावं लागतील. हा खरं की डायरेक्ट. चला लावून घेतो थांबा, मग दाखवतो कसं एकदम लागले की. आता टेंट वगैरे लावून झालेलं आहे. बघू शकता तुम्ही आमचा कसा टेंट की आम्ही चौघे पण. आता दुसरी प्रोसेस आमची फिशिंगची. आता हे रित्या गल बनव चल. आता जाऊ आम्ही मावरा पकडायला. यावेळी मोठा आणले आम्ही टेंट. कोत्या का बाऊल चौघे जण ना, तरी एक बारखा तो मक्ष ठेवू सामान्य मन लावायला. बाकी चला आता गल वगैरे बनवतो, तुम्हाला दाखवतो कसं काय ते पुढची प्रोसेस. बोल. चला फिशिंग रॉड रेडी आहे. चलो आता आम्ही तिघे चाललो. एक झोपला आणि झोपले गेल्या वेळेस उतरलो अंश आपण. चला ते पाहुणे येईल आम्हाला बघायला पोरं कशी करतात. चला आता इथून खालती जाऊ. मग खालती जाता मग दाखवतो. आता परण फुकाड मी वेट करा जरा, जाऊ नका. व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा ना रे त्या. तर आता अशा प्रकारे किनारपट्टीवर पोचलो आम्ही. मग रेड बुल चिलच पाहिजे तर आता तिथे जायचं आहे. तो चला जाऊया तिथे आणि बघू काय भेटते का नाही. बघूया. रितेश पाटील तर गेलेला आहे. मी काय जाऊ र तिकडे जाऊ का मी तिकडं म्हटलं पाय सरतील र. नाही रे बाला इकडचं बाई बाई भिजत जाव तुझा तिकडून. मी गेलो पाण्याच्या उतरत आहो. म्हणा ते मी घेतली चड्डी ना चप्पल. तर चला आता फेकरी त्या तुझी व्हिडिओ टाकलेला आहे. तर चला आता फिशिंग करतो, बघतो काय भेटते का तुम्हाला दाखवतो. मग भेटूया थोड्या वेळात. आमचा एक मासा गेलेला आहे म्हणजे जो आर्टिफिशियल असतो तो दगराला गुतून. रितेशला काही गल टाकायची माहीत नाही, घालूला एक मासा. चला आता आम्ही चिंबोऱ्या पकडतो. तो आता एकटा मासे पकडतो, आम्ही चिंबोऱ्या पकडतो. तो दाखवतो कसं किती चिंबोऱ्या भेटतात का नाही. ठीक आहे चला. हां चला आता मागे तर काय भेटला नाही अजून. पुरे चालू त्या साईडला बघू तिथे काय ते दगड आहेत. एक मासा गेलेला आहे, जीवाच लागते. आता बघूया पुढे काय भेटते का. त्याचे बघत राहा फक्त काय भेटते का नाही. कसं काय ते पुढे जाऊ. बाकी हवा वातावरण एकदम थंडगार आहे.
तर रातचे फक्त गरम होईल असं मला तर वाटते. बघू चला पुढचा पुढे. चला आता त्या ठिकाणीवर पोचू. काय हे माकर बघ, माकर बघ. तो तिकडे झूम करू का. तर अशा प्रकारे नवीन ठिकाणी आलो आहे गलरॉड. तर बघूया काय भेटते का नाही, नशीब खोलतं का नाही. तर या काय भेटलं तर दाखवतो, नाही तर असाच रिटर्न जातो डायरेक्ट कॅम्पवर. पार आहे जाम लांब आलं आता इथून. चला बघूया काय भेटते का नाही. बघू शकता आता बापू आपल्या पोऱ्याला चालवले मावरा बघा शिकवायला. इथे पार्टनर, इथे आहे मी स्वतः मी. चला बघूया काय भेटते का नाही. फायनली बाई मासा भेटला. तिथे उचल उचल ना त्याला भाया. फायनली बाई 1.5 तास घसला पण भेटला. तो बघा, तो बघा त्याची जेवणी झालेली आहे रात्रीची. आम 25 आहे. चला अजून गुतू थांबा. चला एक मासा घेऊन आम्ही चालू तिकडे टेंट करे. बाकी दुसरी आम्हाला सोय करायची, पाणी वगैरे परत आणायचं आहे. तो पार्टनर अजून पकडतो ते मासे, बोलते थांब बाई तू, आम्ही जाता दुसरी सोय करतो आता. बाकी चला भेटूया टेंटवर आहे, कारण मासे ते एकटाच आहे, इथून थोडा लांब आहे. तो चला टेंटवर भेटूया डायरेक्ट आता काय ते. आणि डायरेक्ट रात्री आपला आता शूट होईल. बाकी आता सोय करतो आम्ही. चला चला आता आम्ही चाललो आहे परत तिथे गावाजवळ. हां काय पिणं, काय टनमरला आहे पुरचा आहे टनशा पिणं. पाण्याची बॉटल वगैरे आणायला. पाणी कमी पडलेलं आहे, 4च बॉटल आहेत. बॉक्स होता पूर्ण एक नंबर. पापड कापलं ना, 4 होतं, 2 निघालं, 2 मी निघालं. 4च देतात का. थोबार एकदम आता डायरेक्ट मेल्यासारखा झाले, दमल्यावर जाम. तरी पण हार नाही मनाची. गो आगले ग. चला चला खालती उतरतो आता आम्ही. आणि काय ते घ्यायचं ते घेतो आणि पुन्हा इकडे दौऱ्यावर आम्ही प्रस्थान होतो. चला भेटूया आता गावाजवळ, काय घ्यायचं ते बघतो आता. आम्ही आता आमच्या टेंटपासून ऑलमोस्ट 7 किलोमीटर आलो आहे. चिकन गवसत वडवली गाव आहे म्हणून तिथे आता भेटलेलं आहे. पण ते चिकनच नाही भेटत. चिकन शॉप आहे एक, पण तिथे बंद आहे. टाईमपास रात्री भुजिंगसाठी चिकन बघतो पण काय भेटत नाही. कसा करायचा काही समजत नाही आता. कोंबरा उचल कोंबरा उचला बाई. हे कवऱ्याला तू सर तुम्ही जे 200-300 रुपये बरं. कोंबडा वगैरे विकायचा आहे का. नाही तो कोणचा आहे. तो आहे तो रस्त्यावर नाही, हो रस्त्यावर आहे तो. कोणाचा आहे. विकील का काय सांगू शकत नाही. कसा करते रे कोंबडी तरी द्या. नाही कटला का ना ते बिन करंत आलाच लेखते पहिलेच एकटा. चला आता आम्ही जाऊन येतो फाट्यावर, बघतो काय भेटते का. नाही तर आम्ही जातो परत आमच्या ठिकाणी, अंडी घेतो आणि पोला काढू बघतो. चला आता फाट्यावर फायनली 1 किलो चिकन घेतलेलं आहे, बघू शकता. मस्तपैकी आता याचा भुजिंग करू, मजा करू. साईडला ये बाई, लेफ्ट साईडला बाई. आता इथे आहे तर दुकानात घेतो सामान. चला सामान घेऊ आणि निघू. यांना एकदा सगळं सामान, कांदे बनले, पाण्याच्या बॉटलचा बॉक्स, सुरा. चला आता आम्ही आता तयारी करतो जेवणाची. थोडा आता आराम करतो. बाकी जेवण वगैरे काय असेल ते रविवार. आता जरा बसतो, आराम करतो. चला आता जेवण बनवायची प्रक्रिया सुरू. पहिला आग पेटवतो आम्ही. पाखरा उजवला. बाकी गॅस वगैरे आणले आम्ही पूर्ण. थांबा.
त्या कुऱ्या नेवाला आगपेटवाला तर भेटल्या ना कुऱ्या नेवाच्या कशा थांबा हा एक आता उचलू चला कुऱ्या घेतलेल्या आहेत आग पेटवायचे चला बघा कुऱ्या दिसत असतील तुम्हाला आग पेटवा चला तिथे जायचंय आग आहे आपली चिकन बुजायचा मग कुऱ्या एक एकरू भेटली तो पण बुजायचा आहे मस्तपैकी आता मी कॅम्प जवळ एकदम जे करून द्या या भारीन बघ चला या कोणता मोबाईल तुझा लाकूड तो रे हा ना 4 मॅन वर्सेस एक वाईल्ड एक समुद्र 4 जण इन द टेंट बारीक टेंट बी लावते खरं नको जी बघू मागच्या चला फटाफट आग पेटव चल बाई चला आता हा आणल्या ना 2 चमचे एक उलटी एक चमचा आणले बाई सगळा बाई टेन्शन घेऊ नको तू शेव ना बोल हा पिशीला स्प्राईट समजून टाक सोडते काही नाही जे द्या चिकनचा डबका असेल द्या चिकनचा जरा जे असून दे चाल ना बघला पल बघते तेल उरले चला चिकन टाकलं नाही बटर मध्ये नाही होणार भाई जय चला चिकन भरून होऊ द्या चल सामग्री टाका चला तर आता मी माकल्या स्टफ भरतो चीज कापतो तिकडे ते चिकन बनवतात दोघे पण बाकी आता हे करून घेतो माकल्या चीज चला चीजचे तुकडे करून घेतो तर बाई तर माकोल झालेलं आहे चीज कापून झालेलं आहे माकोल पण कालवून बटर मध्ये करू चालेल बटर मध्ये करू बाई माकोल चीज एक नंबर स्टफ केलंही लागतं मीठ द्या रे मीठ द्या नमक द्या नमक बाई चीज टाकत घेतली आतमध्ये चला एक नंबर लागतं ना बाई एक नंबर आजची सोय जोरान आहे आमची चला पाखरान जाम पाखरान लाईट लावणं चुकी येते जाम चिकन होते इथे रेडी लाकडं टाकतो लाकडांची गरज आहे झाली तरी काम पिडवलं तर नाही दादूची हेडलाईटची काढून आणजा मी जो नाही बन्यार 3दा चालना पिलना उरले आग पेटून दे म्हणा मासा बुजाचा ना चला आग पेटून घेऊ दे एकीकडे एकरू साप होते बुजाचा यो बिन यार तू दगरच तिने कापी घेतली तर बाई साफ कर बाई बुजाचा एकदम तयारी जोरात चालली आमची ते एकदाच मग मीठ आलती हो बिजू याला काली मिरीच्या बघत चा मिरचा मी एक ओली काठी बसते पण जावाल तिकडे पुन्हा काही हेच नाही बघ चला थोडाफार आता चिकन भुसतो अरे वरती टाक नाही आपण आतमध्ये परेल अख्खा नी पारणार काठीच्या कारू हा बघ बघ कसा तिगरान मी टिकते बघ कोळसा ना फालसा हा कोळसा ना बाजूला जे तो आपो शिजल तो बरोबर चिकन एकदम नॉर्मल आतमध्ये काय पडले बघ क
शाबास. मीठ हा बाजू मी करते पण बळ ना काळजी टिकली ते नाही काय टिकली? अलंकरी ते बस जा कार तो करंदा शिजले चिकन भुजत ठेवले आता एकरू ठेवू भुजाचा बा असा इथे येईन पुरतो पुरते ग निघ येईन टाक फक्त मीठच जेव घेईन हा बस मीठच बस हळद लावायची ना नको लाव थोडी करू लागेल मग नाही बघ नी करते येईन पूर कसा रे त्या जार पर पूर आपाप वाढते रे साप कमी केली ओली जे ना ओली ओली जास्त रे काय तवा भाला इथे काठी बघ काठी बघता काही येत नाही अजून आता आहे एकरू याला मस्त पैकी आता भुजिंग करतो एक नंबर आहे एक नंबर भूषणराजावरचे आणले डो वरती ठेव ना कसा पकडून ठेव ना अरे मग तसंच ठेवलेला ना साहेब काही हु हा करते साहेब काय झाला अरे तू ते साईडला दूर जाते तू तेच साईडला जाशील मग चला बुजवून घेतो मग बुजल्या दाखवतो कसा लागते का तुमच्या तोंडाला पाणीला तर जिम्मेदारी आमची नाही बुजू थांबा मासा बुजी घेतले फक्त मीठ लावले त्याला एकदम जंगली सारखा खायचं आहे आम्हाला त्यांचा राजा छना हो ना बहिणी जरा चला बुजू मस्त पैकी टिश्यू पेपरचा पाकिट त्या रीते आणला का बाहेर तुम्ही त्याच बघ चला मस्त पैकी बुजू आणि मग खाऊ आता का बनवते तू पॉम्पलेट तो या भेटला तो वरा भेटला तो वडा आणि पापलेटची आता मेजवानी होणार आहे तोपर्यंत इकडे एकरू होणार चिकन झालेलं आहे आमचा चिकन सुक्का चिकन अर्धा भुजलेला पण आहे असा टाइमपास ज्या म्हणले कोलब्या तर टायगर कोलब्या थांब तोच पेटूल थांब तिकडे एक मासा फ्राय होते आणि ते आपला एकरू आता इथे भुजिंगचा आयटम आहे इथं चिकन इथं माकडे टाकलेत आणि ते एक मासा फ्राय केलेला आहे आणि ते आता पार्टीला आमची सुरुवात होणार आहे डोलं जमलं इथे जोरा कालो का जेवला रे रेडी नीट नाही त्या भुजिंग आयटम आहे तिथे त्या चिकन आहे इकडे एक मासा तळलेला आहे आता हम अभी पार्टी करेंगे चलो अभी पार्टी करते हैं अंड गरम होती वारात नाही लागत पक्का वारात वगैरे पण जोरदार पार्टी चालू आहे एकदम मस्त पैकी आपली सोयपूजी तशी होती हा मस्त पैकी आता भुजलेला तळलेला ऑइल ड्राय चला खातो आम्ही नंतर भेटू आपण सगळी चला आता माकल्या बघा कसं स्टफ एकदम चीज आतमध्ये चीज भरले माकल्यांच्या गेल्या वेळेस केले होत्या आणि यावेळेस थोडा वेगळा चला पार्टी एकदम जोरात सुरू आहे आमची इथे ही शेकोडी केले वरा अर्धा किलोचा एक होता जा मग झोप जा तू पुरा डे नाईट तुला झोप जा मग झोप जा काय झोप बाहेर एकदम पॉवर कालो काय घेतले दाम तुला अवतार बघा कसा बंडारले आता झाकण दिलेलं आहे याच्यावर आणि आस्ते आस्ते शिजतील ते शिजू दे शिजल्यावर दाखवतो कसा शिजल्या ना कसा नाही तोपर्यंत विश्रांती घ्या तुम्ही आम्ही पण घेतो तर माकोल टप झालेला आहे किती पीस आहेत 8 पीस आहेत तर मस्तपैकी आम्ही खाऊ 2-2 कारण माथेराला नाही पटत वाटते तर साहेब या खाऊया आपण नाही ग मला ठेव मी खान सुरा दे सुरा
शुरा काय रे त्या. चला ते खाऊन बघू कसा लागते. जर गरम जर अंगावर येईल. कडक दिसते तर भारी. चला खाऊया नुसतं खावत तोंड टाकले आम्ही आज. अशा प्रकारे पुन्हा एकदा कॅम्पिंगला मी आलो होतो आणि जे जेवण वगैरे झालेलं आहे ते रस्सा ठेवलेला आहे. बस माझी तर ताकद संपली जेवाची. जाम खाला. आणि आपला आजचा व्लॉग इथेच एंड करू. पार्ट 2. चला आता भेटू उद्या परत पुन्हा एकदा. तोच दरारा तोच दबाव. चला रिते गुड नाईट बोल. गुड नाईट. हां उद्या भेटू चला. I know